नमस्कार, माझं नाव मुझम्मिल बोकनाळे. मी तसा वर्किंग प्रोफेशनली ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सुरुवातीला माझे जे पूर्ण दात म्हणजे पूर्ण खराब झाले होते. त्यानंतर मी डॉक्टर प्रतीक यांना अप्रोच केला. त्यांनी मला फार अगदी सिस्टमॅटिकली त्यांनी सर्व गोष्टी त्याचे ड्रॉबॅक्स, ॲडव्हान्टेजेस सगळे त्यांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं. त्यानंतर मी डिसाईड केलं की बाबा इम्प्लांट करणे हे फार बेटर राहील माझ्यासाठी ॲज पर द कंडिशन ऑफ माय करंट टीम. सो त्यानंतर सौरभ सरांनी अगदी व्यवस्थितपणे गाईड करून मला इम्प्लांट अगदी परफेक्ट करून दिलं होतं त्यांनी. सुरुवातीला ज्या वेळेला मी अप्रोच झालो जवळपास नोव्हेंबर 2024 मध्ये, त्यावेळेला त्या दिवशी करायचं होते, एका दिवसात मला ती इम्प्लांट करून देणार होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली, आज आपण बघतो की बाहेरचे डॉक्टर सुद्धा जेवढ्या लवकर होईल तेवढं गुंडाळण्याचा प्रयत्न करतात. पण इथे तसं माझ्या बाबतीत अजिबात झालेलं नाही. त्यांनी जवळपास 6 महिन्यांचा पिरियड घेतला आणि ते व्हॅलिड होतं. कारण माझं थोडंसं काय म्हणतो आपण डायबेटिक असल्यामुळे मला तेवढं पिरियड देणं हे स्वाभाविक होतं आणि डॉक्टरांनी सुद्धा ते सजेशन प्रमाणे मी थोडी शुगर कंट्रोल झाल्यानंतरच त्यांनी मला अप्रोच केला आणि ॲग्री केलं की बाबा आता आपण करू शकतो इम्प्लांट. त्याचबरोबर आपल्या गौतमी मॅडम असतील, त्यांनी अगदी व्यवस्थितपणे जे काही दातांचे ट्रीटमेंट असेल, इम्प्लांटच्या नंतर आपण जे कॅप बसवतो पूर्ण दातांच्या मध्ये, ते अगदी परफेक्ट त्यांनी केलेलं. त्याचबरोबर सीमा मॅडमने वेळोवेळ फॉलोअप करून अगदी व्यवस्थितपणे ट्रीटमेंट माझी इथे कम्प्लीट झाली. म्हणजे ॲज अ कस्टमर आय एम फुली सॅटिस्फाईड. आर्थोस्क्वेअर खरोखर चांगला आहे. तुम्ही अप्रोच होऊ शकता जर तुम्हाला काही इन फ्युचर जर काय असतील प्रॉब्लेम्स दातांच्या संदर्भात, तर डॉक्टर प्रतीक असतील त्यांच्याशी मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेन की बाबा तुम्ही अप्रोच करा. आणि सध्या मला जवळपास 2 ते 3 आठवडे होत आले इम्प्लांट करून आणि मी सध्या व्यवस्थित आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खाण्यापिण्याची सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बोलताना सुद्धा आधी मला अडखळत होतं, पण आता अगदी क्लिअर मी बोलू शकतो त्याच्यामध्ये. धन्यवाद.